शासन नियमांची त्वरित अंमलबजावणी करा. अनिल खामकर, पोल्ट्री योद्धा महाराष्ट्र अध्यक्ष यांची मागणी. रायगड पोल्ट्री व्यावसायिकांची पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात बैठक संपन्न. खाद्य पुरवठादार कंपन्यांची मनमानी. पोल्ट्री कंपनी आणि खाद्य पुरवठादार यांच्या मनमानी विरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक झाले. आज अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. पक्ष्यांना पुरवल्या जाणाऱ्या खाद्यांच्या बॅगवर खाद्यातील अन्नघटक नमूद करण्यात शासनाने बंधनकारक केलं. या निर्णयाला 2 महिने उलटून गेले तरी खाद्य पुरवठा कंपन्यांकडून ते छापलं जात नाही. याबाबतचा जाब आजच्या बैठकीत विचारण्यात आला. तसेच पोल्ट्री कंपनी आणि शेतकरी यांच्यात जो सामंजस्य करार केला जातो या कराराचा नमुना शासनाने ठरवून दिलाय. त्या नमुन्यात करार व्हावा यासाठी शेतकरी आग्रही होते. आजच्या बैठकीत झालेल्या चर्चेंती 15 ऑक्टोबर नंतर पुरवण्यात येणाऱ्या खाद्यांच्या बॅगांवर खाद्यातील अन्नघटक नमूद करण्यात यावेत. तसेच यापुढे करार करताना शासनाने घालून दिलेल्या अटी शर्ती यांचं पालन करून ठरवून दिलेल्या नमुना म्हणून यातच करार करण्यात यावा असे निर्देश पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सचिन देशपांडे यांनी संबंधित कंपन्यांना दिले. आजच्या बैठकीत पोल्ट्री योद्धा संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिल खामकर यांनी शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडली. या बैठकीला महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा अध्यक्ष अनिल खामकर, महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेचे सचिव विलास साळवी, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कोकण विभाग दीपक पाटील, जिल्हा संचालक मनोज दासगावकर, पेन तालुका अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे, अलिबाग तालुका अध्यक्ष अनिकेत पाटील, पाली सुधागड अध्यक्ष निखिल ढोकळे, खालापूर संचालक चंद्रहास बांदल, संचालक राजेश पाटील, शंकर तांबोळी, प्रकाश पाटील आणि असंख्य पदाधिकारी तसेच पशुसंवर्धन विभागातील प्रमुख अधिकारी, कंपनी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. आज पोल्ट्री योद्धा संघटना आणि पोल्ट्री व्यावसायिक कंपन्या यांची सामायिक बैठक उपायुक्त कार्यालय रायगड अलिबाग पशुसंवर्धन विभाग इथे घेण्यात आलेली आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या संदर्भात किंवा पोल्ट्री व्यावसायिकाच्या संदर्भात काय 22 जुलै 2024 रोजी काही मार्गदर्शक तत्व गाईडलाईन्स पारित केलेले आहेत. पण त्या गाईडलाईनची अंमलबजावणी आजही शासनामार्फत किंवा स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात आलेली नाही आहे. म्हणजे स्थानिक प्रशासन या पोल्ट्रीधारक किंवा पोल्ट्री व्यावसायिक कंपन्यांना पाठीची घालते का, हा असा प्रश्न आम्हा पोल्ट्री व्यावसायिकांच्या मनात उत्पन्न होत आहे. जर काही शासन निर्णय घेत आहे, शासन निर्णय घेत असताना केंद्र शासनाने जेव्हा बैठका घेतल्या त्यावेळी या व्यावसायिक कंपन्यांच्या मालकांनाही बोलवलं गेलं. यांच्यामध्ये काही आमच्या महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेसारख्या विविध संघटना असतील यांनाही बोलवलं गेलं. यांच्या सामोपचाराने यांचे सगळ्यांचे विचार ऐकून एक मार्गदर्शक तत्व तयार केली गेली आणि ती तत्व देशभरात लागू करण्यात आलेली आहे. जर ही देशभरात केंद्र शासनाने ज्या मार्गदर्शक तत्व ही लागू केलेले असतील आणि त्याची अंमलबजावणी केली नसेल आणि हे शासन निर्णय जर का पोल्ट्री व्यावसायिक कंपन्या मान्य करत नसतील किंवा त्याचं अवलोकन करत नसतील तर अशा कंपन्यांवर कारवाई का करण्यात आलेली नाही, हा आमचा आजच्या ह्या उपायुक्त देशपांडे साहेबांना प्रश्न आहे. आज महाराष्ट्रातील किंवा जिल्ह्यातील सगळ्या पोल्ट्री धारकांना वेगवेगळ्या प्रकारे शोषण होत होता. त्या संदर्भात समन्वय समितीमध्ये माननीय विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली चांगले निर्णय घेण्यात आले. ह्या अधिवेशनामध्ये अन्न घटकांची नोंद फीडबॅकवर करण्यात यावी असा GR काढण्यात आला. तसेच केंद्र सरकारने जी गाईडलाईन लागू केली आहे ती गाईडलाईन महाराष्ट्रामध्ये लागू करावी असा GR देखील पारित करण्यात आला आहे. हे 2 GR लागू करण्यासाठी आम्ही सर्व पोल्ट्री बांधव आणि पोल्ट्री योद्धाचे सगळे पदाधिकारी आज रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय देशपांडे साहेब यांच्या समवेत आलो आणि इथं आल्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी आणि प्रशासन आणि सर्व पोल्ट्री योद्धाचे पदाधिकारी यांच्यामध्ये एक मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये जे GR पारित केले ते लवकरात लवकर लागू करून येत्या 15 तारखेपर्यंत त्याची अंमलबजावणी सगळ्या कंपन्यांनी करावी असं इथं ठरवण्यात आले. कारण ह्या अंमलबजावणी करत असताना 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी गेला, अजूनपर्यंत कोणतीही अंमलबजावणी झाली नसल्यामुळं आम्ही इथं बऱ्याच शेकडोच्या संख्येने सगळे पोल्ट्रीधारक उपायुक्त कार्यालयात जमा झालेत आणि ही अंमलबजावणी लवकर होईल अशी आम्हाला आशा आहे आणि त्यांच्यावर प्रशासनाला आमचा विश्वास आहे. पशुसंवर्धन विभागाने 22 जुलै 2024 रोजी 2 शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत. एक कुक्कुट खाद्याची दर्जा मेंटेन करणं आणि जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा कंत्राटी पद्धतीने कुक्कुटपालन होतं त्याच्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे आपल्याला एक आदर्श करारनामा काय पद्धतीचा असावा तो शेतकरी आणि उत्पादक कंपन्या
दोघांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने किंवा त्या दोघांच्या उपयोगाला येईल असं आहे. त्या अनुषंगानं आपण आज जिल्ह्यातल्या कुक्कुट उत्पादक शेतकरी आणि जे कंत्राटी पद्धतीने कुक्कुटपालन करतात अशा कंपन्यांचं आपण एकत्रित मिटिंग घेतली आणि यात जो कुक्कुट खाद्य जे आहे त्याच्या बॅगवर साधारण 15 तारखेपर्यंत 15 ऑक्टोबरपर्यंत आवश्यक ते अन्न घटक छापावेत, त्याचे जे शासन निर्णय त्या अनुषंगाने कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. आणि पुढच्या 1 महिन्यात कंत्राटी पद्धतीने जे कुक्कुटपालन करतात त्याच्यासाठी जो करार काय केला जातो त्याचं प्रारूप जे शासनाने दिलेलं आहे त्या पद्धतीने करारनामे करून त्या पद्धतीने कारवाई करावी, त्या पद्धतीची आपली आज चर्चा झालेली आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.